तुम्ही सांगितल्याशिवाय तुमचं मूल पुस्तक उघडतं का? अभ्यास कर, पुस्तक काढ, होमवर्क केलास का? उद्या टेस्ट आहे, अभ्यास कर. जर प्रत्येक गोष्टीसाठी पालकांनाच आठवण करून द्यावी लागत असेल तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मुलाला अभ्यास येतोय की अभ्यास करण्याची सवय लागते? कारण पालक प्रत्येक वेळी मुलाच्या मागे राहू शकत नाहीत. हळूहळू मुलाला स्वतः अभ्यास सुरू करणे, स्वतःचं काम तपासणे आणि स्वतःच्या प्रगतीची जबाबदारी घेणे शिकणं गरजेचं आहे. आज आपण पाहणार आहोत मुलाला अभ्यास कर असं वारंवार सांगण्याची गरज कमी करण्यासाठी 5 स्मार्ट पद्धती. नंबर 1, अभ्यासाची वेळ मुलांसोबत ठरवा. काही घरामध्ये अभ्यासाची वेळ रोज पालक ठरवतात. आता अभ्यासाला बस, आत्ता उठ, आत्ता गणित कर. यामुळे मूल अभ्यासाला स्वतःहून सुरुवात करण्याऐवजी पालकांच्या सूचनेची वाट पाहू शकतो. उपाय: मुलासोबत बसून विचारा, तुला अभ्यासासाठी कोणती वेळ सोयीची वाटते. मग एक साधं वेळापत्रक तयार करा. उदाहरणार्थ 13 मिनिट मॅथ, 13 मिनिट वाचन आणि 13 मिनिट रायटिंग म्हणजेच लेखन. निर्णयात मुलांचा सहभाग असेल तर त्याला स्वतःची जबाबदारी समजायला मदत होते. नंबर 2, मोठं टार्गेट न देता छोटं गोल द्या. आज पूर्ण चॅप्टर संपव. असं ऐकलं की काही मुलांना अभ्यास खूप मोठा वाटतो, मग सुरुवातच होत नाही. उपाय: मोठ्या कामाचे छोटे गोल्स करा. उदाहरणार्थ आज पूर्ण गणित कर, त्याऐवजी आज 5 उदाहरणं सोडवूया, आज एक कन्सेप्ट समजून घेऊया, आज 10 मिनिटं रिव्हिजन करूया. छोटं गोल पूर्ण झालं की मुलाला हो हे मी स्वतः करू शकतो असा अनुभव मिळतो. नंबर 3, प्रत्येक वेळी उत्तर देऊ नका. मुलाला अभ्यास करताना अडचण आली की लगेच पालक म्हणतात हे असं कर किंवा उत्तरच सांगून टाकतात. पण प्रत्येक वेळी उत्तर मिळालं तर मुलाला स्वतः विचार करण्याची संधी कमी मिळते. उपाय: उत्तर सांगण्याआधी 3 प्रश्न विचारा. तुला नेमके कुठे अडचण आली? तुला आतापर्यंत काय समजलं? पुढची स्टेप तू कोणती घेऊ शकतोस? गरज असेल तेव्हा मदत करा, पण आधी मुलाला स्वतःचा विचार स्वतः करू द्या. नंबर 4, अभ्यास झाला की किती केलंस पेक्षा काय शिकलास विचारा. काही पालक विचारतात किती पानं केलीस, किती प्रश्न सोडवलेस, पण फक्त काम पूर्ण झालं म्हणजे शिकणं झालं असं नाही. उपाय: अभ्यास झाल्यावर फक्त 3 प्रश्न विचारा. आज तू काय शिकलास? कुठे अडचण आली? उद्या काय सुधारायचं आहे? यामुळे मुलाला स्वतःच्या अभ्यासाकडे पाहण्याची सवय लागते. नंबर 5, मुलाला स्वतःची प्रोग्रेस तपासायला शिकवा. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. मुलाने अभ्यास केला पण त्याला स्वतःलाच माहीत नाही, मग मला काय येते, मला कुठे अजून सराव हवा, माझ्या कोणत्या चुका पुन्हा होत आहेत. उपाय: आठवड्यातून एकदा छोटा सेल्फ चेक करा. उदाहरणार्थ मला चांगलं येतं, अजून सराव हवा, मला मदत हवी. मुलाने स्वतःचे ठरवू द्या, कारण पालकांनी मुलाचा अभ्यास तपासण्यापेक्षा मुलाला स्वतःचा अभ्यास तपासायला शिकवणं अधिक महत्त्वाचं आहे. प्रिय पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, मुलाने रोज अभ्यास करावा यासाठी पालकांनी कायम त्याच्या मागे उभं राहणं शक्य नाही. म्हणून उद्देश फक्त मुलाने आज अभ्यास केला का हा नसावा. उद्देश असा असावा, मुलाला स्वतःहून अभ्यास करण्याची सवय लागते का. कारण पालकाच्या सांगण्यावरून अभ्यास करणारा विद्यार्थी परीक्षा देतो, पण स्वतःच्या जबाबदारीने अभ्यास करणारा विद्यार्थी आयुष्यभर शिकत राहतो. आता पालकांनी कमेंटमध्ये सांगा, तुमच्या मुलाला अभ्यासासाठी सर्वात जास्त कशाची गरज आहे. खालीलपैकी 1 ते 5 पैकी कुठलाही एक पर्याय कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत शेअर करा. अशा स्टडी स्किल फाउंडेशन लर्निंग आणि स्टुडंट डेव्हलपमेंटसाठी सक्सेस स्टडी हबला सबस्क्राईब करा.